सो काहीच आपण आलो आज मॅप प्रो मध्ये बाईला आपण सगळ्यांना घेऊन आलेलो आहे. आपल्यासोबत गौरव पण आलेला आहे. सो आजची डेट आहे 22 काय 22 काय 22 आहे 22 ऑगस्ट लिडर होते एकदा त्यांच्यासोबत बोला. तर आजची डेट आहे 22 ऑगस्ट 2026. ब्लॉग कधी माहित नाही पण ब्लॉग बनवून ठेवतो. सो आता आम्ही आलो सॉरी मॅप्रोला तिकीट दिलंय आम्हाला त्यांनी. आता बघूयात काय बाकी तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता. मोठी अशी कंपनी आहे. हॅलो ते थोडं सर सुजित सरांना घे. सुजित सर आहेत करतात आमचे राधेश्याम दादा. राधेश्याम विठ्ठल वैष्णव सगळे देवांची नाव नाही असं नाही सॉरी असं करायचं आता करायचं होतं. सॉरी काय मी असं केलं ते सॉरी काय होतं. हा बोला काय 200 बोला 200 युट्यूब येणार आहे 100% 4000 सबस्क्राईब तुम्ही पण करा 4000 100% माहिती काहीतरी बोललं कसं वाटलं तुम्हाला मॅप्रो कंपनी आता चालाय तुम्ही काय वाटते मॅप्रो एंट्रन्स बघून कसं वाटतं तुम्हाला. तर टेस्टिंगला दिल्यावर तुम्ही किती पेजाल तरी तुम्ही काय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला टेस्ट करा लिटर वर तरी तुम्ही पिऊ शकता का जास्त जाऊ शकता जास्त चालते चांगलं नुकसान होणार आहे यांना पण घ्या चांगलं नुकसान होणार आहे आज. तुमचं काय म्हणणं मला त्यांनी कॅप दिली आहे मॅप्रो स्ट्रॉबेरी फेस्टिवल मे बी यांचं फेस्टिवल चालू आहे. ठीक आहे सो इथं बाकीच्यांना बसवलं. मला वेलकम ड्रिंक पण दिलंय मला नाही भेटलं अजून म्हणजे घेतो आता आम्ही हो काय सीन आहे. आणि तिकडे कॅप वगैरे देतात मस्त आहे. सो काहीच कॅप दिली आहे वेलकम ड्रिंक बनत आहे आमच्यासाठी ते एकदा घेऊ आम्ही आणि मग पुढे आता काय आहे काय माहिती पण सांगतो तुम्हाला. छान आहे पण छान आहे. लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. फॉलोची लिंक डिस्क्रिप्शन प्लस आम्हाला ते हे पण करा कमेंटच्या शेजारी हाईप म्हणून ऑप्शन येतो तो पण करा कारण मॅप्रो मध्ये आपण सारखं येत नसतो कारण इथे तुम्ही हे बघा म्हणजे त्यांनी जी डेकोरेशन केलंय खतरनाक. अरे ते आपण पहिल्यांदा आलो त्यांचं डेकोरेशन आधीपासून लॉंग नाही थोडी ना बोला सॉरी कट सॉरी. आता आम्हाला दिलेले आहेत गाईज आम्ही ते एन्जॉय करतोय. करून बघू यू नो गुड जास्त गोड झाले ते मिंट मोजितो सारखं लागतं त्यांच्याकडून पण रिव्ह्यू घे. पण ना तू फक्त हस. कसं वाटलं माझ्या जास्त बस तो गाईज आता आम्ही वेलकम ड्रिप यानंतर आता आम्ही सगळे निघालोय आतमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो मी. त्याच्यानंतर फोटो शूट करा आणि फॅक्टरी एरिया मध्ये फोटो अलाउड नाही. ओके हे मूवी हमारे देश में सबसे ज्यादा स्ट्रॉबेरी का उत्पादन महाबलेश्वर, पंचगनी और वाई के इलाकों में होता है। हैरत की बात यह है कि स्ट्रॉबेरी ये देशी फल नहीं है बल्कि अंग्रेजों ने 1920 में महाबलेश्वर में इसे उगाना शुरू किया। आपने कभी सोचा है कि स्ट्रॉबेरी का नाम स्ट्रॉबेरी कैसे पड़ा? ये ना तो पीने वाले स्ट्रॉ के आकार का है और ना ही इसका रंग स्ट्रॉ यानी सूखी घास जैसा है। भूतकाल में सूखे घास को बिछाकर स्ट्रॉबेरी के फलों को गीली जमीन से संपर्क होने से बचाया जाता था। 2000 एकड़ से ज्यादा जमीन में स्ट्रॉबेरी की खेती होती है और करीब 20,000 टन से अधिक स्ट्रॉबेरी का उत्पादन एक ही महीने में होता है। इसका वजन यदि तोले तो 4000 हाथियों से भी ज्यादा होता है ना? ये बड़ी आश्चर्य की बात है। सो गाईज मूवीमध्ये मॅप्रोची स्टोरी बघितल्यानंतर आता आपण चाललोय फॅक्टरी एरियामध्ये आणि तिथे जाऊन बघूयात चॉकलेट कसं बनतं आणि टेस्ट पण करून बघूयात. यहाँ पे चॉकलेट्स बनती है, असॉर्टेड चॉकलेट्स, डेयरी बार्स एंड कोटेड चॉकलेट्स। यहाँ पे चॉकलेट्स मेल्ट होती हैं, जैसे आप देख सकते हैं इसमें कंटेनर में चॉकलेट मेल्ट हो रही है ये तीनों में। इनमें पंप्स रहता है जो फ्लो करता है चॉकलेट्स को ये दो मशीन्स में। ये आई मीन टोटल 4 मशीन है, एनरोबिंग 1 एनरोबिंग 2, ये बार मशीन है, दोनों बार मशीन है। तो यहाँ पे चॉकलेट कोट होती है, इन दोनों में चॉकलेट कोट होती है और वहाँ पे चॉकलेट बनती है, मतलब जो डेयरी मिल्क जैसे बार आती है ना वैसे वहाँ पे बनती है। तो इसमें हम लोग पान क्यूब्स कोट करते हैं और इसमें हम लोग डेट आलमंड कोट करते हैं। डेट्सचे बी काढून त्याच्यामध्ये रोस्टेड आलमंड टाकतात आणि पान फ्लेवरचं चॉकलेट आहे। सिरप, शरबत एंड क्रश यहाँ पे प्रिपेयर होता है, जितना भी लिक्विड आइटम है यहाँ पे प्रिपेयर होता है। तो स्टार्टिंग हमारी यहाँ से होती है बॉटलिंग प्लांट से, यहाँ से बॉटल ब्लो प्लांट है, तो यहाँ से बॉटल जाती है वाई कन्वेयर बेल्ट लो के।
तो यहाँ से बॉटल वॉश होके आएंगी, इधर आएंगे मोटराइज्ड पंप्स है, तो ऑटोमेटिक बॉटल की साइज डिटेक्ट करता है, सेंसर्स लगे हुए, ये जैसे येलो कलर का ब्लिंक कर रहा है ना, ये सेंसर है, तो बॉटल की साइज कैपेसिटी डिटेक्ट करता है और ऑटोमेटिकली फिल करता है। लेबलिंग मशीन है जो मैन्युफैक्चरिंग डेट, प्राइस, एमआरपी सब प्रिंट होता है। वहाँ- सही ऑलरेडी प्रोडक्शन में जो था उसको हम लोग एक साथ रख देते हैं और फिर उसके बाद जैसे रिक्वायरमेंट रहेगी उसको लेबल करके चेक करके वापस से आगे भेजते हैं। डायरेक्ट थँक्यू. काहीच आपण बारामतीच्या फरेरो मध्ये नाही, आपण महाबळेश्वरला आलेलो आहे आणि आपल्याला अजून एक चॉकलेट भेटलेलं आहे, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू. तुम्ही नाही घेतलं? गाईज लय मोठ्या मानाची तिथली लोक, या तुम्ही पण. कसं आहे? मी आता सध्या डार्क चॉकलेट खातो, टेस्ट एकदम मस्त आहे. Meanwhile, कसं वाटलं तुम्हाला चॉकलेट? एकच नंबर कंपनी सगळ्या स्ट्रॉबेरी चॉकलेट खाऊन घेतलेले मस्त वाटलं, मस्त. एकदम छान. कोणतं आवडलं तुला? स्ट्रॉबेरी तुला स्ट्रॉबेरीचं चॉकलेट नव्हतं. कोणतं चॉकलेट आवडलं तुला? मदाना चॉकलेट खूप आवडलं मला. मदाना कोणतं? मर्दाना. मजा येणार रे. सो काहीच सगळ्यांनी हे फिरून घेतलं. आता आम्ही चाललोय आतमध्ये, तिथं आईस्क्रीम वगैरे बनतात, त्याचं पण आपण एकदा टेस्टिंग घेऊयात. गार्डन फिरल्यानंतर आपण इथं आलोय, यांचं इथं छोटं रेस्टॉरंट टाईप आहे, आतमध्ये भट्टी चालू आहे पिझ्झा वगैरे त्या टाईपसाठी. आणि तिकडे आहे फ्रूट बाजार, तिकडे जाऊयात आता आपण. फ्रूट बाजारमध्ये बघूयात काय काय त्यांनी विकाय ठेवलेलं आहे. फेरेरोचे चॉकलेट्स वगैरे दिसतात, स्ट्रॉबेरी वगैरे, जे प्रोडक्ट इथं बनतात ते पूर्ण आहेत. बाकीचे कस्टमर्स पण आहेत त्यांचे आतमध्ये बघायला आलेले. आणि हे आपल्यासोबत आलेले. अरे भाई हे रक्षाबंधनसाठी त्यांनी स्पेशल इथं गिफ्ट ठेवलेले आहेत. इथे त्यांची चुकी झालेली आहे, त्यांनी राखी आणि गिफ्ट एकाच वेळेस ठेवलेले आहेत, त्यामुळे मी काय घेऊ शकत नाही, कारण स्वतः मी राखी नाही घेऊ शकत गिफ्टचं, त्यामुळे गिफ्ट पण कॅन्सल आहे. meanwhile, नाही ते छान आहे यार पण. आता जे चॉकलेट खाल्लं आम्ही, ते असं चॉकलेट होतं की त्याच्यामध्ये जे डेट्स आहेत त्या डेटच्या मध्ये आलमंड टाकलेलं होतं आणि आलमंडला मग कोटिंग दिलं होतं चॉकलेटचं. तो मस्त लागतं ते. आणि हे जे आहे दुसरं ते आहे पान फ्लेवरवालं, ते पण ठीक आहे, पण मला एवढं नाही आवडलं कारण ते नंतर तिखट लागते. काही तिथं टेस्टिंगला चॉकलेट्स वगैरे देतात, प्लस हे ज्यूस आहेत ते पण भेटतं. 1134 रुपयाला 3 बॉटल्स आहेत. आणि हे बघू शकता वेगवेगळ्या फ्लेवरचे, ग्रीन ॲपल, ब्लू कार्को. त्या ठिकाणचा आपण हा मोहितो पिलो, नंतर हा पिलो, तर हा राधेश्याम. कशी वाटली टेस्ट? काय पाणी पाणी मला हे पाण्यासारखं लागलं, हे पण पाण्यासारखं लागलं. काय माहिती यांनी, मग मला वाटते यांचा इंटेक थोडासा जास्त झालाय, फ्लेवर कमी इंटेक जास्त झाला. आणि जर तुम्हाला प्रॉपर प्यायचं असेल ना तर स्वतःची बाटली घेऊन जायची आणि बनवायचं आणि प्यायचं. आता आपण ते पलीकडचं राहिले ते ट्राय करून बघू. हे द्यावर हे कोणतं आहे? हे कोणतं आहे? हे आहे ना? सरांनी इथं सगळ्यात जास्त खरेदी केलेली आहे या ठिकाणी. थोडी खरेदी फॅमिलीसाठी सर. राधेश्याम परत एकदा. कंटेंट यहाँ पे मिल चुका है और हम बाय करने वाले. meanwhile, अजिबात देऊ नका, मी रेकमेंड नाही करेन. घेणार. नाही का? मॅमचं आपण ऐकू. आपलं नाही आवडत मुलींना. काय आवडतं तुम्ही सांगा, तुम्ही गाईड करा आम्हाला, चॉकलेट गाईड करा आम्हाला. मला दाखवते मुलींना काय आवडतं. मला वाटते ते पहिल्यांदा आपण ते रक्षाबंधनच्या याच्यावरती होतं ते होतं वाटतं.
हे असं आवडतं मुलीला जरा नाही का हाय लेवल पॅकेजिंग. हाय लेवल पॅकेजिंग, फक्त पॅकेजिंगच चांगली ना, आतलं काय पण असलं तरी चालेल. हे बघा हे असं कलर कॉम्बिनेशन घ्या. यांचे जे चॉकलेट होते ते आम्ही घेऊन टाकलेले आणि आम्ही त्यांना परत देणार नाही. खाते ते खरेदी तर काहीच करत नाही. ही बघा ही ही खाकरा बनवायची मशीन आहे गाईच. आता आम्ही ती बघतोय. स्पीड बघा. Meanwhile, तो काही सगळ्यांचं फोटो सेशन आता झालेलं आहे. फोटो सेशन नंतर आता आम्ही परत एकदा चाललोय, आता दुसरीकडे चाललोय. many hours later. सो गाईज ऑन द वे आपल्याला वाईचा गणपती लागलेला आहे. आता तिथं आम्ही सगळे चाललेलो आहे आणि मग तिथून पुढे मग आपण जाऊया दुसऱ्या स्पॉटला. महागणपती आपण आलेलो आहे. परत एकदा तर महागणपतीसाठी आपण आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो दर्शन असलं की ब्लॉग मध्ये आलेले आहेत आपल्या. ए, इकडे ये ना, काय? highlights होतात. मॅम तुमचं नाव नाही माहिती. आकांक्षा. गणपती बाप्पा मोरया. गेले की So guys, इकडे आहे हे महागणपतीचं हे मंदिर. इकडे एक शंकराचं मंदिर आहे. या साईडला हे एक जुनं मंदिर आहे आणि ही आहे कृष्णा नदी. याचा उगम तिकडे वरतीच होतो, पण ही इकडे वाहत येते. बाकी आता ह्यांनी इकडे क्लीननेस ठेवली. लास्ट टाइम आपण आलो होतो तेव्हा एवढं काही क्लीन नव्हतं, कचरा वगैरे होता. So ती चांगली गोष्ट आहे, त्यांनी क्लीन इथे ठेवलं. सुसाईड पॉइंट कमी हो. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. So guys, आता आपण आलो मेट्रो गार्डनला. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स आहेत. आहे पाणी आहे आपल्याकडं. तो गाईज आपण सँडविच घेतलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सँडविच चालू आहे, म्हणजे खतरनाक मध्ये बटर बिटर लावून ग्रिल करून. एवढी गर्दी आहे. गौरव पण आपल्या सोबत. आम्ही वेट करतोय गाईज, आता सँडविच येतोय आमचं. A few moments later. गाईज मॅप्रो गार्डन मध्ये या ठिकाणी होल व्हीटचा ब्रेड मिळतो. यांचं असं म्हणणं आहे की खूप टेस्टी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या. आम्ही आता सँडविच खाल्लं, त्याचं मला तर नॉर्मल वाटला, बट आहे टेस्टी. या तुम्ही मग. सकाळच्या ह्याच्यामध्ये फरक नाही वाटला. ग्रिल होता ना, हा ग्रिल होता. नाही तू मैद्याचा ग्रिल पण खाऊन बघ, तुला कळेल. मी सँडविच खातच नाही. गाईज ही फक्त महाबळेश्वर मध्ये या प्रकारची फार दिसते. तुम्हाला बघायचं तुम्हाला इकडे यावं लागेल, आपल्या इकडे दिसणारच नाही. सो गाईज पूर्ण गार्डन फिरून झालं. जस्ट आता आम्ही जेवण पण केलं, सोबत आम्हाला आईस्क्रीम पण दिलं होतं. तर आज दिवसभरामध्ये पूर्ण आम्ही फिरलो, चांगलं खाल्लं पिल्लं एकदम मस्त. गौरव पण म्हणतो एवढं उगच खाल्लं राव, एवढं नव्हतं खायला पाहिजे, पण दिलं आता आम्हाला एवढं खायला. काय तुम्हाला सांगू, प्रत्येक गोष्ट मला टेस्ट करायची म्हणून खाल्ली आम्ही. चॉकलेट्स वगैरे मस्तपैकी खाल्ले. आता प्लॅन आमचा असं आहे की आता आम्ही निघणार आहे आमच्या घराकडे जायला. इथपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद. तर लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या. कमेंट सुद्धा करा जर तुम्हाला कोणता पार्ट आवडला असेल तर, आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर. तर बाकी अजून जे जे असतं ते मी जर विसरलो असतं तर ते सगळं करून टाका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. फॉलोची लिंक डिस्क्रिप्शन आम्हाला ते हे पण करा, कमेंटच्या शेजारी हाईप म्हणून ऑप्शन येतो तो पण करा.